बरं अजितराव, आपण काय करणार आहात? मी दादासाहेब, तुम्ही म्हणालात की घरातले सगळे कपल्स मिळून काम करणार आहेत ना. तुम्ही विसरताय वाटतं, मी सिंगल आहे अजून. सगळीकडे कामचुकारपणा बरोबर जमतो ना तुला अजित? हा, काय कुठे ट्रेनिंग घेतलं याचं नर्मदा? अरे दादा, असं काय करतोयस? तू सांगून तर बघ, करेल की तो काम. काय रे? दाराच्या बाहेर आकाशकंदील लावायचं काम तू कर. ओके, डन. बरं अनन्या, आता 2 महत्वाची माणसं राहिलीच. हो. अथर्व आणि मीरा, तुम्ही दोघं काय करणार आहात? बाबा, मला कळतंय ही आयडिया तुम्ही अथर्व आणि मीरासाठीच काढली आहे. त्यांचं नातं फुलवण्याचा प्रयत्न करताय ना तुम्ही. महागौरी माता तुमच्या या प्रयत्नांना नक्कीच यश देईल. दादा, वहिनी, अरे असं एकमेकांकडे काय पाहताय? बोला, ठरवा काहीतरी. दिवाळीला लागणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्याची शॉपिंग करतो मग आम्ही. नाही नाही, घरातलं एखादं काम असलं पाहिजे, हो की नाही अनन्या? बरोबर आहे. मला काय वाटतंय, तुम्ही दोघांनी मिळून दिवाळीच्या फराळातला एखादा पदार्थ बनवा, नाही का? हाई फराळ मला नाही जमणार त्या गोष्टी. अरे अथर्व, एवढी सुगरण बायको तुझ्या सोबत असताना तुला कसली काळजी आहे? हा, मीरा शिकवेल तुला सगळं, तू फक्त तिला मदत कर. काय मीरा? हो दादासाहेब, पण नाही, आता मी काही ऐकून घेणार नाहीये. ठरलं तर मग तुम्ही दोघांनी मिळून चकल्या बनवायच्या, हो की नाही दादासाहेब? एकदम बरोबर. या दिवाळीत आम्हाला अथर्व आणि मीरा यांच्या हातच्या खमंग चकल्या खायला मिळाल्या पाहिजेत. काय